नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। व्यापारी बांधवांतर्फे भव्य महाप्रसाद त्याचबरोबर रक्तदान शिबिर चालू आहे। सर्व शिवप्रेमींना अशी माझी सर्व व्यापारी बांधवांतर्फे त्याचबरोबर सर्व आमचे जे सहकारी सर्व त्याचबरोबर जे शेतकरी आहेत, जे शेतकरी पुत्र इथे येतात त्यांनी सुद्धा इथे रक्तदान करावं। रक्तदान चालू आहे, त्याचबरोबर भव्य महाप्रसाद सुद्धा चालू आहे, त्याचा सुद्धा सर्व शिवप्रेमींनी लाभ घ्यावा आणि सर्वांना या शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस मी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देतो। दरवर्षीप्रमाणे नवा मोंढा व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने व सर्व व्यापारी बांधवाच्या सहकार्यातून आम्ही हे कार्यक्रम करतो, ते सर्वांच्या सहकार्यातून कार्यक्रम करत असतो। या ठिकाणी दरवर्षी एक भजनाचा कार्यक्रम असतो, संगीत भजनाचा कार्यक्रम असते, नंतर रक्तदानाचा कार्यक्रम असतो आणि त्यानंतर एक 10 ते 11 क्विंटल खिचडीचा कार्यक्रम आम्ही सकाळी 11 वाजले तेव्हापासून ते म्हणजे संपेपर्यंत ते 5 ते 7 पर्यंत आमचा असा कार्यक्रम चालतो। यावर्षी नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदराव पाटील बोंडारकर यांच्या वतीने व मार्केट कमिटीचे सभापती उपसभापती यांच्या हस्ते आज या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि जल्लोषामध्ये आज आमचा हे कार्यक्रम चालू आहे। गेल्या वर्षी आमचे जवळपास 101 रक्तदान दात्यांनी रक्तदान दिलेलं होतं। सौ कृतीनं समजा, असं आम्ही कोणालाच आग्रह करत नाही रक्तदान द्या असं, पण आतापर्यंत 10 ते 15 रक्तदात्यांनी सकाळपासून रक्तदान आतापर्यंत झालेलं आहे। दरवर्षी पण याही वर्षी गेल्या 8 वर्षापासून हा शिवजन्मोत्सव नवीन मोंढा व्यापारी मित्र मंडळ फार मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असतो। याही वर्षी हा उत्सव साजरा होत आहे। विशेष सांगायचं म्हणजे दरवर्षी आम्ही रक्तदात्यांना आवाहन करतो, सर्व व्यापारी रक्तदान देतात। गेल्या वर्षी तर 101 रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान दिलं आणि महाप्रसादाचा खिचडीचा कार्यक्रम जवळपास 11 क्विंटलचा खिचडी आम्ही दरवर्षी या ठिकाणी वाटप करतो। सर्व ग्रामीण भागातून आलेले, शहरी भागातून आलेले सर्व शिवभक्त या ठिकाणी खिचडी आणि समोरच मार्केट कमिटीच्या सर्व कर्मचारी आणि सभापती साहेबांनी पाण्याचं वाटप ठेवलेलं आहे आणि हा फार उत्साहामध्ये सर्व व्यापारी आपलं संपूर्ण काम सोडून या ठिकाणी आपला वेळ देतात आणि हा उत्सव साजरा करतात। या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शिवजयंती साजरी होत असताना व्यापारी वर्गातून या ठिकाणी सामाजिक बांधिलकीचं पण या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल, विविध सामाजिक उपक्रम आपण जयंती साजरी करत आहात, काय सांगणार? विशेष म्हणजे आपलं मेन उद्दिष्ट रक्तदान द्यायचं आहे। रक्तदात्यांनी आवाहन करता आणि जास्तीत जास्त रक्तदान या ठिकाणी देतात आणि सर्वात महत्वाचं रक्तदान आहे, कारण ज्यावेळेस जो कोणी पेशंट असेल त्यांना रक्तदानाची फार महत्वाची त्यावेळेस मिळणं महत्वाचं आहे। त्यामुळे आम्ही मेन हे करता आणि अनेक उपक्रम आहेत। तसं या ठिकाणी महिला हॉस्टेल आहे, महिला लहान मुलीसाठी हॉस्टेल आहे, मुलांसाठी हॉस्टेल आहे, त्यालाही आमचं काही सहभाग असतो, हातभार लागतो आणि या कार्यक्रमाला सर्व नांदेडचे प्रमुख मंडळी या ठिकाणी येतात आणि आम्हाला आमचा उत्साह वाढतात। व्यापारी म्हणून आपण शेतकऱ्यांच्या व्यथा आपण जाणून आहात, तर आपला आज शिवजयंती निमित्तानं कुठला शेतकऱ्यांना संदेश असणार आहे? शेतकऱ्यांना एवढाच सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी आपलं हिंमत न हारता, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी सांगण्याप्रमाणे जर कमकुवत जरी असला समोरचा शत्रू तरी तिथं आपण कमी समजायचं नाही आणि फार मोठाही शत्रू असला तर आपण त्या ठिकाणी मोठ्या हिमतीनं त्याला तोंड द्यायचं। तेच आपण शेतकऱ्यांनी सुद्धा आपलं आत्मविश्वास जागावा आणि कसल्या प्रकारचं आत्महत्या अशा प्रकारचं धोरण घेऊ नये। आपण आम्ही सर्व व्यापारी त्यांच्या सोबत आहोत आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये शेवटी आम्ही नांदेडमध्ये जे बी आलेलो आहोत ते 50 ते 60% आम्ही शेतकरी बांधव आहोत। शेतीमधूनच या ठिकाणी व्यापाराच्या निमित्तानं आलो। असंच त्यांनी ध्येय सोडावू नये आणि हिमतीनं आपला शेती उद्योग करावा एवढीच मी विनंती करतो।